हॅलो, कशी काय मजेत ना? तर चला आज बनवूया आपण पुरी भाजी. तर पुरी भाजीसाठी लागणार आहे सगळ्यात आधी आलू. त्यानंतर मी आलू उकडायला घेत आहे. तर यामध्ये मी पाणी टाकत आहे. तर आलू उकडजेपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर मी पीठ हे चांगल्या प्रकारे चाळून घेत आहे. सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे. तर बघू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सगळं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. बघू शकता माझं पीठ मळलेलं झालं आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेऊन याला अर्धा घंटा ठेवणार आहे. असंच भाजी बनवूया. तर यामध्ये मी तेल टाकून घेते. तेल गरम झाल्यानंतर राई टाकत आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि लसूण आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदे टाकून घेते. आपल्याला कांदे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. मी थोडंसं मीठ टाकून घेतले कारण त्यामुळे कांदा हा लवकर भाजतो. तर चला आपण मसाले टाकून घेऊया. 1 चम्मच घरचा काळा मसाला आणि हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय. मी या भाजीमध्ये जास्ती मसाल्याचा यूजच केला नाही. तर आपण आलू टाकून घेऊया. आलू सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर पाणी टाकून घेऊया. त्यामध्ये 2-3 चम्मच मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर चला बघू शकता आपली भाजी ही शिजलेली आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तर पीठ बघून घेऊया. तर मी पिठाचे बारीक गोळे असे करून घेतलेले आहे. या प्रमाणाचे मी गोळे करून घेतलेले आहे. तर आपण हे लाटून घेऊया. थोडंसं पीठ लावून मी लाटून घेते. आपल्याला पुरी ही मीडियम आकाराची ठेवायची आहे. जास्त पातळ नाही करायचं. हे बघू शकता तुम्ही याप्रमाणे. मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते. पुरीला कधीही पातळ लाटायचं नाही कारण पुरी जर आपण पातळ लाटल्यानं आपली पुरी ही फुगतच नाही. आपल्याला मीडियममध्ये पुरी ठेवायची आहे. तर चला बघू शकता मी हे सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेलं आहे. आपण एक एक घेऊन या पुऱ्याला तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. तर बघू शकता टमकीने आपली पुरी फुगलेली आहे. पुरीला आपल्याला दोन्ही साईडनं फ्राय करून घ्यायचे. तर चला मी सगळ्या पुऱ्या हे तळून घेते. किती चांगल्या प्रकारे हे पुऱ्या फुगत आहेत. तर माझ्या सगळ्या पुऱ्या हे तळून झालेले आहेत. सगळ्या पुऱ्या हे फुगल्या आहेत. तर मी वाढून घेते. बघू शकता किती चांगल्या प्रकारे हा ताट सजलेली आहे. तर चला बाय.